शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश विरोधिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश 3.5 द रेड हेडेड लीग पार्ट 2. Today we are going to read the remaining part of the story The Red Headed League part 2. What happened next? डॉक्टर वॉटसन्स अकाउंट. पुढे काय झाले? डॉक्टर वॉटसनने दिलेले स्पष्टीकरण. वेल वॉटसन, what do you think that of it all? asked Mr. Holmes after Watsons had left. मिस्टर विल्सन्स गेल्यानंतर मिस्टर होम्सने विचारले. तर मग वॉटसन, तुम्हाला या सर्व घटनाविषयी काय वाटते? व्हॉट डू यू थिंक ऑफ इट ऑल? या सर्व घटनाविषयी तुम्हाला काय वाटते? आय मेक नथिंग ऑफ इट ॲन्सर्ड फ्रँकली. फ्रँकली म्हणजे प्रामाणिकपणे. होम्स सॅट सायलेंटली फॉर सम टाईम अँड देन इन्व्हायटेड मी टू गो आउट विथ हिम. मला काही समजत नाही, आय ॲन्सर्ड फ्रँकली, असं मी प्रामाणिकपणे सांगितलं. होम्स काही वेळ सायलेंटली म्हणजे शांतपणे बसले आणि मग त्यांनी मला आपल्याबरोबर बाहेर चलण्यास सांगितले. वी वेंट टू द स्क्वेअर वेअर मिस्टर विल्सन्स हॅड अ शॉप. आणि आम्ही त्या चौकामध्ये, जेथे मिस्टर विल्सन्स यांचे दुकान होते, त्या चौकामध्ये आम्ही पोहोचलो. होम्स ऑब्झर्व्ड द एरिया केअरफुली. होम्स यांनी तो जो एरिया होता किंवा तो जो परिसर होता त्याचं बारकाईनं निरीक्षण केलं. देअर वेअर मेनी शॉप्स अँड ऑफिसेस इन द स्क्वेअर. आणि त्या चौकामध्ये बरीच दुकाने आणि कचेऱ्या होत्या. अँड अ बँक जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन्स शॉप. आणि मिस्टर विल्सन्स यांचं जिथं दुकान होतं त्या दुकानाच्या अगदी मागे एक बँक होती. होम्स स्पेंड सम टाईम आउटसाइड द शॉप अँड थम्प्ड अपॉन द पेवमेंट 2 or 3 टाइम्स. आणि होम्स यांनी काही वेळ दुकानाच्या बाहेर ते घुटमळले आणि पदपथावर त्या 2-3 वेळा त्यांनी ठोकून पाहिले. इथे थम्प्ड म्हणजे ठोकणे आणि पेवमेंट म्हणजे पदपथ. फायनली ही नॉक ऑन मिस्टर विल्सन्स डोअर. अ यंग मॅन ओपन द डोअर. शेवटी त्यांनी मिस्टर विल्सनच्या दारावर ठोठावले. एका तरुणाने दरवाजा उघडला. मिस्टर होम्स आस्क हिम द वे टू द स्ट्रँड. आणि मिस्टर होम्स यांनी त्याला स्ट्रँडला जाण्याचा मार्ग विचारला. स्ट्रँड हे लंडनमधील एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे. द असिस्टंट ॲन्सर द क्वेश्चन अँड क्विकली क्लोज द डोअर. आणि त्या मदतनीसाने, असिस्टन्स म्हणजे मदतनीस, त्या मदतनीसाने उत्तर दिले आणि त्वरित दरवाजा बंद करून घेतला. आय सेड आय एम शुअर दॅट यू इन्क्वायर्ड युअर वे ओनली इन ऑर्डर टू सी हिम. मला माहीत आहे, आय सेड आय एम शुअर दॅट यू इन्क्वायर्ड युअर वे, त्याचे नीट निरीक्षण करता यावे यासाठीच तुम्ही त्याला पत्ता विचारला, हो ना? नॉट हिम, होम्स सेड. तसे नाही, होम्स म्हणाले. बट द नीज ऑफ हिज ट्राउझर्स. तर त्याच्या विजारीच्या गुडघ्यांचं निरीक्षण करण्यासाठी, इथे ट्राउझर या शब्दाचा अर्थ विजार असा होतो, त्याच्या विजारीच्या गुडघ्यांचे निरीक्षण करण्यासाठी मी त्याला ॲड्रेस विचारला. अँड व्हॉट डिड यू सी? मग काय दिसले तुम्हाला? व्हॉट आय एक्सेप्टेड टू सी. जे मला अपेक्षित होते तेच. धिस मॅटर ऑफ विल्सन्स इज सिरियस. विल्सन्स हे प्रकरण खूप गंभीर आहे. सिरियस म्हणजे गंभीर. अ क्राईम इज बिंग प्लॅन्ड. आणि एका गुन्ह्याचा बेत आखला जातोय. क्राईम म्हणजे गुन्हा. बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप इट. परंतु
मला खात्री आहे की मी ते थांबवू शकतो. टुडे इज फ्रायडे. आज शुक्रवार आहे. द ऑफिस अँड बँक्स विल बी क्लोज्ड ऑन द वीकेंड. आणि आठवड्याच्या शेवटी कचेऱ्या आणि बँका बंद असतील. नाऊ आय हॅव टू गो अँड मेक सम अरेंजमेंट. आणि आता मला गेलं पाहिजे आणि थोडीफार अरेंजमेंट म्हणजे मला तयारी करायची आहे. बट आय शॉल वॉन्ट युअर हेल्प टू नाईट. परंतु आज रात्री मला तुमची मदत लागेल. कम टू बेकर स्ट्रीट ॲट 10 अँड ब्रिंग युअर रिव्हॉल्वर. रिव्हॉल्वर म्हणजे पिस्तूल. आणि संध्याकाळी रात्री तुम्ही 10 वाजता बेकर स्ट्रीटवरती या आणि येताना तुमचे पिस्तूल घेऊन या. आय अराइव्ड ॲट होम्स रेसिडेन्स इन टाईम. होम्सच्या घरी मी वेळेत पोहोचलो. मी म्हणजे डॉक्टर वॅटसन. देर वेअर 2 अदर मेन्स विथ हिम. त्यांच्याबरोबर तिथे आणखीन 2 माणसे होती. मिस्टर जॉन्स ऑफ स्कॉटलँड यार्ड अँड मिस्टर मेरी वेदर अ बँकर. स्कॉटलँड यार्डचे मिस्टर जोन्स आणि बँकर असलेले मिस्टर वेरीवेदर. होम्स अनाउन्स टू नाईट वी वेर गोइंग टू हंट वन ऑफ द स्मार्टेस्ट क्रिमिनल्स इन लंडन. आज रात्री होम्स यांनी जाहीर केलं की आज रात्री आपण लंडनमधील सर्वात चलाख अशा गुन्हेगारांपैकी एकाचा शोध घेणार आहोत. We left together in carriage and reached the road we had visited in the morning. आम्ही सर्व एका घोडागाडीतून निघालो आणि सकाळी ज्या रस्त्यावर गेलो होतो तिथे पोहोचलो. होम्स टोल्ड अस टू फॉलो मिस्टर मेरीवेदर हू लीड अस थ्रू अन आयर्न गेट. आयर्न म्हणजे लोखंडी गेट. होम्सने आम्हाला मिस्टर मेरीवेदरच्या मागे जाण्यास सांगितले. ते आम्हाला एका लोखंडी फाटकातून आत घेऊन गेले. थ्रू अन आयर्न गेट वी फॉलोड हिम डाऊन अ नॅरो पॅसेज. नॅरो म्हणजे अरुंद. आणि एका अरुंद बोळातून आम्ही त्यांच्या मागे गेलो. आफ्टर गोईंग डाऊन सम स्टोन स्टेप्स. आफ्टर गोईंग डाऊन म्हणजे काही दगडी पायऱ्या उतरून आम्ही खाली गेलो. ही हॅड लीड अस डाऊन अ डार्क. तिथून ते आम्हाला एका डार्क म्हणजे अंधाऱ्या अर्थ स्मेलिंग पॅसेज, धुरकट वास भरलेल्या अँड इंटू अ ह्यूज सेलर, धुरकट वास भरलेल्या मार्गातून घेऊन गेले. आणि जिथे फुल ऑफ बॉक्सेस, बिग बॉक्सेस, जिथे मोठाली खोकी ठेवली होती. वी ऑल सॅट ऑन द बॉक्सेस. आणि अशा एका प्रचंड तळघरामध्ये गेलो आणि आम्ही सर्वजण त्या खोक्यावरती बसलो. वी आर इन द सेलर ऑफ द सिटी ब्रँच ऑफ वन ऑफ द मेन बँक्स इन लंडन. होम्स म्हणाले, आता आपण लंडनमधील प्रमुख बँकांपैकी एका बँकेच्या शहर शाखेच्या सेलर म्हणजे तळघरामध्ये आहोत. मिस्टर मेरीवेदर इज द चेअरमॅन ऑफ द बँक. आणि मिस्टर मेरीवेदर हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. अँड ही विल टेल यू व्हाय अ क्रिमिनल शूड टेक अन इंटरेस्ट इन हिज सेलर ॲट प्रेझेंट. आणि आता ते तुम्हाला सांगू शकतील की आजच्या घडीला एखाद्या गुन्हेगाराला, क्रिमिनल म्हणजे गुन्हेगार, एखाद्या गुन्हेगाराला या तळघराचे काय महत्त्व असू शकते. मिस्टर मेरीवेदर explained that the bank had borrowed a huge quantity of gold from the Bank of France and the boxes in the cellar were full of gold. मिस्टर मेरीवेदर यांनी सविस्तर सांगितले की त्यांच्या बँकेने बँक ऑफ फ्रान्सकडून मोठ्या प्रमाणामध्ये सोने कर्जावर घेतलेले आहे. आणि या तळघरातील जी खोकी आहेत ती सर्व सोन्याने भरलेली आहेत. होम्स एक्सेप्टेड दॅट
एक्सेप्टेड दॅट क्रिमिनल्स टू ॲक्ट दॅट व्हेरी नाईट. गुन्हेगार त्याच रात्री आपला डाव साधतील असा होम्स यांना अंदाज होता. वी हॅड टू वेट देअर इन टोटल डार्कनेस विदाऊट मेकिंग एनी नॉईज. नॉईज म्हणजे आवाज. टू टेक क्रिमिनल बाय सरप्राईज. आणि त्या गुन्हेगारांना, क्रिमिनल म्हणजे गुन्हेगार, त्या गुन्हेगारांना गाफील क्षणी पकडण्यासाठी आम्हाला त्या गडद अंधारात कुठलाही आवाज न करता तेथे थांबावे लागणार होते. दे हॅव बट वन एक्सेप्ट रूट. आणि त्यांना त्यांच्या सुटकेसाठी एकच मार्ग आहे. विस्पर्ड होम्स. विस्पर्ड म्हणजे कुजबुजणे, रूट म्हणजे मार्ग. होम्स कुजबुजले. त्या गुन्हेगारांच्या सुटकेसाठी एकच मार्ग आहे. दॅट इज बॅक थ्रू मिस्टर विल्सन्स हाऊस. आणि मिस्टर विल्सन्स यांच्या घरामागचा तो रस्ता आहे जिथून ते निसटू शकतात. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग ॲट मिस्टर विल्सन्स डोअर. मिस्टर जोन्स. मिस्टर विल्सनच्या दरवाजासमोर काही माणसे थांबली आहेत असे मी समजतो. बरोबर. आय हॅव ॲन इन्स्पेक्टर हॅड 2 ऑफिसर्स वेटिंग ॲट हिज डोअर. एक इन्स्पेक्टर आणि 2 ऑफिसर्स मी त्यांच्या दारापाशी तैनात केले आहेत असं मिस्टर जोन्स म्हणाले. देन वी हॅव स्टॉप ऑल द होल्स. तर मग आपण त्यांचे सर्व मार्ग अडवलेले आहेत. नाव वी मस्ट बी सायलेंट अँड वेट. आणि आता आपण सायलेंट म्हणजे शांत राहू आणि वेट म्हणजे त्यांची वाट पाहू. वी वेटेड सायलेंटली फॉर मोर दॅन ॲन आवर. इट वॉज पिच डार्क इन द सेलर. आम्ही 1 तासापेक्षा अधिक वेळ शांतपणे त्या तळघरामध्ये थांबलो. देन सडनली म्हणजे अचानक, अ पॉइंट ऑफ ब्राईट लाईट ॲपियर्ड इन द फ्लोअर ऑफ द सेलर. मग अचानक प्रकाशाचा एक प्रखर किरण किंवा झोत तळघराच्या जमिनीवर उमटला. देन अ लाईन अँड अ गॅश सीम टू ओपन अँड अ हँड ॲपियर्ड. आणि मग एक भेग तयार झाली आणि त्यानंतरनं ती भेग फाकली आणि त्यातून एक हात बाहेर आला. अ ब्रॉड स्टोन टर्न ओव्हर अपॉन इट्स साईड. एक रुंद दगड उलटून आत पडला. अँड लेफ्ट अ स्क्वेअर होल. आणि तिथे एक स्क्वेअर म्हणजे चौकोनी भगदाड किंवा गोल आकाराचं भगदाड तयार झालं. अ बॉईश फेस इमर्ज्ड. आणि एक बॉईश फेस इमर्ज म्हणजे मुलासारखा एक चेहरा वर आला. द मॅन लुक्ड अबाउट अँड केम आउट ऑफ द होल. आणि त्या माणसाने चौफेर सगळीकडे लुक अबाउट म्हणजे नजर टाकली. केम आउट ऑफ द होल आणि त्या पोकळीमधून तो बाहेर आला. ही हॅड अ कंपॅनियन. कंपॅनियन म्हणजे त्याच्याबरोबर एक साथीदार होता. विथ हिम अ मॅन विथ व्हेरी रेड हेअर. आणि त्याचे लाल भडक असे केस होते. द पेअर वॉज नन अदर दॅन स्प्लाउडिंग द असिस्टंट अलाइज द क्रिमिनल क्ले अँड द रेड हेडेड मिस्टर डंकन रॉस. म्हणजे ती जोडगोळी म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून तो असिस्टन्स म्हणजे मदतनीस स्पॉल्डिंग उर्फ क्ले नावाचा एक गुन्हेगार आणि लाल केसवाला माणूस म्हणजे मिस्टर डंकन रॉस होता. ॲज सून ॲज दे क्लाइम्ड आउट ऑफ द होल शेरलॉक होम्स स्प्रँग आउट अँड सीज्ड क्ले बाय द कोलर. ते दोघे त्या भगदाडातून बाहेर येताच क्षणी शेरलॉक होम्स यांनी उसळी मारून बाहेर आले ते आणि त्यांनी क्लेची मानगूट पकडली. स्नीज क्ले बाय द कोलर. त्यांनी क्लेची मानगूट पकडली. द अदर डिवाइड डाऊन द होल डिसॲपियर्ड. आणि त्या दुसऱ्या साथीदाराने त्या पोकळीतून खाली उडी मारली.
आणि तो निसटला. क्ले टूक आउट अ रिव्हॉल्वर आणि क्लेनी पिस्तूल बाहेर काढली. बट द होम्स हिट हिम ऑन हिज रिस्ट अँड द रिव्हॉल्वर फेल ऑन द फ्लोअर. पण होम्सने त्याच्या मनगटावर, रिस्ट म्हणजे मनगटावर एक तडाखा दिला आणि त्याचे पिस्तूल खाली पडले. इट इज नो यूज जॉन क्ले, सेड होम्स, वी हॅव कॉट यू. आता त्याचा काहीच उपयोग नाही जॉन क्ले, होम्स म्हणाले, आम्ही तुला आता पकडलेलं आहे. सो आय सी, बट माय फ्रेंड हॅज एस्केप्ड. एक्सेप्ट म्हणजे निसटून जाणे, पळून जाणे. ते ठीक आहे, परंतु माझा मित्र पळून गेलेला आहे, असं क्ले म्हणाला. होम्स रिप्लाइड, ही कॅनॉट एक्सेप्ट. होम्स यांनी उत्तर दिले की तो सुटू शकणार नाही. देर आर 3 मेन्स वेटिंग फॉर हिम ॲट द अदर एंड. आणि रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला 3 जण त्याची वाट बघत आहेत. देन होम्स हँडेड ओव्हर मिस्टर क्ले टू द पुलिसमॅन. आणि होम्स यांनी मग मिस्टर क्लेला पोलिसांच्या ताब्यामध्ये दिले. मिस्टर मेरीवेदर सेड, रिअली मिस्टर होम्स, आय डू नॉट नो हाऊ टू थँक यू. मिस्टर मेरीवेदर, खरोखर मिस्टर होम्स, तुमचे आभार कसे मानावे हे मला कळत नाही. यू हॅव फॉइल्ड वन ऑफ द मोस्ट कनिंग अटेम्प्ट्स ॲट द बँक रॉबरी. आणि बँक दरोड्याचा एक सर्वात कनिंग म्हणजे धूर्त असा डाव तुम्ही उधळून लावलेला आहे. द बँक इज ग्रेटफुल टू यू. बँक तुमची ऋणी आहे. यू सी मिस्टर वॅटसन, होम्स सेड, आफ्टर वी रीच हिज होम, इट वॉज obvious from the first that the only possible object of the strange advertisement. हे पहा वॅटसन, घरी पोहोचल्यावर होम्स म्हणाले, इट वॉज ऑब्वियस फ्रॉम द फर्स्ट दॅट द ओनली पॉसिबल. मिस्टर विल्सन्स यांना रोज त्यांच्या दुकानापासून काही तास दूर ठेवायचे हाच एकमेव उद्देश होता. of the strange advertisement that the peculiar job was to get Mr. Wilson's away from his shop. आणि त्या चमत्कारिक जाहिरातीवरून आणि त्या अजब नोकरीवरून आधीच हे स्पष्ट झालेलं होतं. द रेड हेडेड लीग वॉज अ क्लेवर आयडिया. आणि लाल केसवाल्यांचा संघ ही एक क्लेवर म्हणजे चतुर अशी कल्पना होती. In Mr. Wilson's absence, Clay and his red-headed companion wanted to dig. क्ले आणि त्यांच्या लाल केसवाल्या साथीदारांना मिस्टर विल्सन्स यांच्या अब्सेन्समध्ये म्हणजे अनुपस्थितमध्ये त्यांच्या घरापासून बँकेपर्यंत एक भुयारी मार्ग खोदायचा होता. Dig an underground tunnel from Mr. Wilson's house to the bank. मिस्टर विल्सन्स यांच्या घरापासून बँकेपर्यंत एक भुयारी मार्ग खोदायचा होता. देन दे वूड बी एबल टू एंटर द बँक अँड स्टेल द गोल्ड विदाऊट ब्रेकिंग ओपन्स द डोअर ऑफ द बँक. ज्यामुळे ते बँकेमध्ये शिरू शकले असते आणि बँकेचे दरवाजे न तोडता, ब्रेकिंग ओपन्स द डोअर्स म्हणजे बँकेचे दरवाजे न तोडता ते सोनं चोरू शकले असते. युझिंग द टनल दे एंटर्ड द सेलर. बोगद्याचा वापर करून, सेलर म्हणजे बोगदा, टनल म्हणजे बोगदा, सेलर म्हणजे तळघर. बोगद्याचा वापर करून ते तळघरामध्ये शिरले. दे प्लॅन टू स्टेल द गोल्ड अँड गो बॅक टू मिस्टर विल्सन्स हाऊस अगेन थ्रू द टनल अँड देन गेट अवे. आणि बोगद्याचा वापर करून ते तळघरामध्ये शिरले, सोने चोरायचे आणि भुयारी मार्गामधून परत मिस्टर विल्सन्सच्या घराकडे जायचे आणि तेथून पळून जायचे असा त्यांचा बेत होता किंवा प्लॅन होता. बट हाऊ कुड यू गेस व्हॉट देअर मोटिव्ह वॉज. पण त्यांचा हेतू काय होता हे तुमच्या कसे लक्षात आले, असं मिस्टर वॅटसन यांनी विचारले. व्हेन आय हर्ड
ॲट द असिस्टन्स वर्क फॉर हाफ द वेज आय बिकेम सस्पिशियस. जेव्हा मी ऐकले की तो मदतनीस अर्ध्या पगारामध्ये काम करत आहे, हाफ द वेज आय बिकेम सस्पिशियस म्हणजे तेव्हाच मला संशय आला. युजिंग मिस्टर विल्सन्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टन्स आय मेड इन्क्वायरीज. आणि मिस्टर विल्सन्स यांनी दिलेल्या त्यांच्या मदतनीसाच्या वर्णनावरून मी त्याची इन्क्वायरीज म्हणजे मी त्याची माहिती मिळवली. आय फाउंड दॅट ही वॉज द क्रिमिनल क्ले. आणि तेव्हा मला शोध लागला की तो क्ले नावाचा गुन्हेगार होता. व्हाय वॉज ही वर्किंग इन मिस्टर विल्सन्स शॉप. आणि मग तो विल्सन्स यांच्या दुकानामध्ये काम का करत होता. अँड धिस हॅबिट ऑफ गोईंग इन टू द सेलर एव्हरी नाऊ अँड देन. आणि त्याची ती वारंवार तळघरामध्ये, सेलर म्हणजे तळघरामध्ये जाण्याची सवय. आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनल. आणि त्यामुळे इन्फर्ड म्हणजे त्यावरून मी अनुमान काढले की तो नक्कीच कुठल्या तरी इमारतीपर्यंत बोगदा खाणत असावा. आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनल टू सम अदर बिल्डिंग्स. तो नक्कीच कुठल्या तरी इमारतीपर्यंत बोगदा खाणत असावा असा मी अनुमान काढला. व्हेन वी व्हिजिटेड द शॉप. आणि जेव्हा आपण दुकानाला भेट दिली, आय बीट अपॉन द पेवमेंट विथ माय स्टिक टू फाइंड आउट वेदर द सेलर स्ट्रेच आउट इन फ्रंट ऑर बिहाइंड. तेव्हा तळघर पुढील भागापर्यंत आहे की मागच्या बाजूला आहे हे शोधण्यासाठी मी माझ्या काठीने पेवमेंट म्हणजे त्या पदपथावर आपटून पाहिले. इट वॉज नॉट इन फ्रंट. ते पुढच्या भागामध्ये नव्हते. आय सॉ द बँक ऑन द अदर साईड ऑफ द हाऊस. तसेच घराच्या दुसऱ्या बाजूला बँक आहे हे मी पाहिले होते. आणि त्यावरून गेस व्हॉट द क्रिमिनल्स हॅड इन माइंड. आणि त्यावरून गुन्हेगारांच्या मनामध्ये काय शिजत आहे याचा मी अंदाज बांधला. व्हेन क्ले ॲन्सर्ड द बेल द नीज ऑफ द ट्राउझर्स वेअर रिंकल्ड अँड स्टेन. क्लेने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्याची ट्राउझर म्हणजे विजारीच्या गुडघ्याकडील भाग हा रिंकल्ड अँड स्टेन हा म्हणजे चुरगाळलेला होता आणि डागाळलेलाही होता. आय कन्फर्म माय सस्पिशन दॅट ही वॉज ड्रगिंग. आणि तेव्हा माझ्या शंकेला पुष्टी मिळाली की तो नक्कीच खोदकाम करत होता. नाऊ द रेस्ट ऑफ द स्टोरी. यू नो द रेस्ट ऑफ द स्टोरी. आणि त्यानंतरची सर्व स्टोरी तुम्हाला माहीतच आहे. यू रिझन्ड इट आउट ब्युटिफुली. आय एक्सक्लेम्ड. ॲडमायर. ॲडमायर म्हणजे कौतुक करणे. एक्सक्लेम म्हणजे उद्गारणे. फारच सुंदर पद्धतीने तुम्ही कारणमीमांसा दिली. मी कौतुकाने उद्गारलो. This story is adapted from The Red-Headed League by Sir Arthur Conan Doyle. Thank you very much.